अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. अर्ज भरण्याची वेळ दुपारी 3 वाजता संपत होती. पण 3 वाजेपर्यंत आणि 3 वाजल्यानंतरही राज्यात बराच राडा सुरू होता. कुठेही एबी फॉर्म मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. कुठे पक्ष बदलण्यात आले तर कुठे उमेदवारी मिळाली नाही म्हणून नेत्यांनाच गराडा घालण्यात आला. हा सगळा राडा ठाकरेंच्या शिवसेनेत झाला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत झाला, तर काँग्रेसमध्ये आणि मनसेमध्ये हा राडा झाला. महायुतीच्या पक्षांमध्ये मग बंडखोरी झाली. महायुतीतील पक्षांमध्ये नाराजी तयार झाल्याचं बोललं जाऊ लागलं. नाराजी नाट्य बरंच रंगलं. कट. 2 जानेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस. एकापाठोपाठ एक बातम्या यायला सुरुवात झाली. नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे ठिकठिकाणी अर्ज माघारी घेतले गेले. अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये फक्त अपक्ष किंवा बंडखोर नव्हते, तर नव्याचे उमेदवार सुद्धा होते. कित्येक महानगरपालिकांमध्ये मतदानाच्या आधीच महायुतीचे, खास करून शिवसेने आणि भाजपचे खातं दणक्यात उघडलं गेलं. एका बाजूला बिनविरोध निवडून आलेले महायुतीचे 50 नगरसेवक, दुसऱ्या बाजूला काँग्रेस, वंचितचे 16 जागांवर उमेदवारच नसणं. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून गणितं फिसकटली. या सगळ्या घडामोडी एकच प्रश्न उपस्थित करत आहेत: विरोधक निवडणुकी आधीच मैदान सोडू लागले आहेत का? त्याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. सगळ्यात आधी बोलूयात बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल. अर्ज माघारी गेला. 1 जानेवारीला सुरुवात झाली आणि त्या दिवशीपासूनच नगरसेवक बिनविरोध निवडून येत असल्याच्या बातम्या सुरू झाल्या. आता हा आकडा बघायचा झाला तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 15 आणि शिंद्यांच्या शिवसेनेचे 6 असे महायुतीचे एकूण 50 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे एकाच जागेवर मनसेच्या शहराध्यक्षांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये बहुमतासाठी 62 नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे. महायुतीने त्यापैकी 10 नगरसेवक मतदानाच्या आधीच निवडून आणले आहेत. शेजारीच असलेल्या ठाण्यात शिंद्यांच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. पनवेलमध्ये भाजपचे 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. इथे एका जागेवर शेकापच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला, तर इतर ठिकाणी ठाकरेंची शिवसेना, शेकाप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. पुण्यात भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, ते सुद्धा प्रभाग क्रमांक 35 या एकाच प्रभागातून. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. येवल्यामध्ये भाजपचे 4 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत, तर जळगावमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे 4 आणि भाजपचे 4 असे एकूण 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. पहिल्या नगरमध्ये भाजपचे 3 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 असे एकूण 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. आता या सगळ्या आकड्यांची बेरीज केली तर आतापर्यंत 50 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. अर्थात हा आकडा आणखी काहींनी वाढू शकतो. यात महत्त्वाचं म्हणजे 50 पैकी 34 नगरसेवक हे भाजपचे आहेत, 14 नगरसेवक शिंद्यांच्या शिवसेनेचे आहेत, तर 2 नगरसेवक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. म्हणजेच महायुतीनं पहिल्याच फटक्यात आघाडी घेत विरोधकांना दणका दिला आहे. विशेष म्हणजे भाजपने यातल्या काही जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दणका दिलाय. त्यात काही ठिकाणी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पडताळणी सुरू असल्याने अधिकृत घोषणा बाकी होती. त्यामुळे हा आकडा 50च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आता इतक्या प्रमाणात ज्यांनी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले, यात काही जागांवर अर्ज वैध ठरले नाहीत. पण महत्त्वाचं म्हणजे कित्येक जागांवर समोरच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. अर्ज माघारी घेणाऱ्यांमध्ये मोक्याच्या घटक पक्षातले उमेदवार आहेत. एका ठिकाणी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली आणि भाजपचा विजय सोपा झाला. मनसेच्या उमेदवाराने सुद्धा माघार घेतली. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जागा या भाजप आणि शिंद्यांची शिवसेना यांच्याच निवडून आल्या आहेत. जवळपास 50 जागांवर या दोन्ही पक्षांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तर मग याच्या पारड्यात यातली एकही जागा नाही. आता याचा या दोन्ही पक्षांना होणारा फायदा म्हणजे आपल्या विरोधात फाईट नसल्याचा निर्वाळा देऊन उभं करता येतं. कारण विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी या 2 पक्षांच्या उमेदवारांच्या समोर नांग्या टाकल्याचं चित्र आहे. साहजिकच या 2 पक्षांचे उमेदवार निवडून येतात असं चित्र या दोन्ही पक्षांना उभं करता येईल. नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांचं अभिनंदन करणाऱ्या नेत्यांनी ही विजयाची सुरुवात आहे यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. मुळातच महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झालं होतं. भाजपने काही प्रभागात तर विरोधकच ठेवले नाहीत अशी चर्चाही झाली. पुण्याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक 32 मधून भाजपने 3 आयात उमेदवारांना उमेदवारी दिली. यात 2 माजी नगरसेवक आहेत तर 1 नगरसेवकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपने समोर फाईट ठेवली नाही. दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या शिवसेनेत शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म घेण्यासाठी धावपळ सुरू होती.
एका उमेदवाराने तर एबी फॉर्म गेल्याची घटना घडली. साहजिकच जिंकायचं नेतृत्व आपल्या बाजूने उभं करण्यात या दोन्ही पक्षांना फायदा होणार आहे. खास करून राज्यात अनेक ठिकाणी, विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली रिजनमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत. त्यामुळे साहजिकच या नव्या टीमचा महायुतीतल्या दोन्ही पक्षांना चांगला फायदा होऊ शकतो. एका बाजूला विरोधकांनी घेतलेली माघार आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या उमेदवारांचा अभाव आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंविरुद्ध शिंद्यांची शिवसेना आणि भाजप अशी थेट लढत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधून तुमच्यासोबत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष एकत्रित लढत आहेत. काँग्रेसने वंचितला 62 जागा दिल्या होत्या, पण त्यापैकी 16 जागांवर वंचितला उमेदवारच सापडल्या नसल्याच्या बातम्या आल्या. साहजिकच या जागांवर काँग्रेस वंचित या आघाडीचे उमेदवारच नाहीयेत. याचा फायदा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंची थेट लढत देताना होऊ शकतो. ठाकरे बंधूंनी मुंबई आणि राज्यातल्या इतर महानगरपालिकांमध्ये युती केली असली तरी बऱ्याच ठिकाणी या दोन्ही पक्षांची जागा वाटपावरून फिसकटली आहे. मुंबईत ठाकरेंची शिवसेना 165 जागा लढवणार आहे, तर मनसेला 52 जागा देण्यात आल्या आहेत. या 52 जागांपैकी काही जागा अशा आहेत जिथे भाजप किंवा शिंद्यांचे उमेदवार प्रचंड भक्कम आहेत. काही जागा अशा आहेत जिथे मनसेला उमेदवारी दिल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंड केलंय. तर काही जागांसाठी मनसे प्रचंड अॅग्रेसिव्ह असताना त्या जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे राहिल्या आहेत, त्यामुळे तिथे मनसेने बंड केलंय. भाजपचे अमित साटम, राहुल नार्वेकर, शिंद्यांच्या शिवसेनेचे प्रकाश सुर्वे या नेत्यांनी मध्यस्थी करत आपापल्या पक्षातली बंडखोरी थांबवली आहे. पण मनसे आणि ठाकरे गटाला यात यश आलेलं नाही. भांडूपमध्ये बंडखोरी करणाऱ्या मनसेच्या अनिशा माजगावकर या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे साहजिकच बंडखोरांना रोखणं हे ठाकरे बंधूंना जमलेलं नाही. पण हीच गोष्ट भाजप आणि शिंदे यांनी शिताफीने केली आहे. आता महानगरपालिकांच्या निवडणुकांचं मतदान व्हायला साधारण 13 दिवस बाकी आहेत. त्याआधीच शिंद्यांचे आणि भाजपचे 48 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. त्यातही या भाजपचा आकडा मोठा आहे. त्यामुळे विरोधकांनी लढण्याआधीच शस्त्र टाकून देण्याचा निर्णय ठेवू या पक्षांना मोठं करता येणार आहे. काही ठिकाणी नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचं कारण अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेणं हे सुद्धा आहे. याचाच अर्थ इथले विरोधी पक्षाकडून उमेदवारच देण्यात आला नव्हता. मुंबईत सुद्धा 16 जागांवर वंचितला उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे भाजप आणि शिंद्यांच्या शिवसेनेच्या समोर त्याला उमेदवारच नाहीयेत. यामुळेच विरोधकांनी मैदान सोडलं आहे असे चित्र निर्माण झाले आहे. ज्या प्रकारे भाजप आणि शिंदे यांनी बंडखोरी शांत करण्यात यश मिळवलं, अजित पवारांनी भाजपकडून संधी नाकारल्या गेलेले उमेदवार आपल्या गळाला लावले, त्या प्रमाणात उर्व्याचे पक्ष ऍक्टिव्ह नाहीत. त्यात जागा वाटपाचं गणित बिस्कटलेलं असल्याने ठाकरे बंधूंमध्ये किती एकवाक्यता आहे, विरोधक आहेत कुठे, हे प्रश्न विचारण्याची आयती संधी शिंदे भाजपला मिळाली आहे. निकाला आधीच 50 मारत भाजप आणि शिंदे यांनी विरोधकांना दणका दिला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मैदानात विरोधक किती टिकतात, सोबतच भाजप शिंद्यांच्या धजाकवात पुढे अजित पवार काय रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. भाजप आणि शिंद्यांच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल आणि विरोधकांच्या न दिलेल्या लढ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि महानगरपालिका निवडणुकीशी संबंधित सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.